महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. साक्री तालुक्यात अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा. गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान. साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला असून वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आठवडाभरापूर्वीच झालेल्या पावसाच्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच काल दुपारी पुन्हा अवकाळी संकट कोसळल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. दुपारी सुमारे 1:30 वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाली. त्यानंतर वादळी वाऱ्याचा वेग वाढत गेला आणि अनेक भागात गारपीट झाली. चिकसे, जिरापूर, देशशिरवाडे, पिंपळनेर, देगाव, उंभरे, सामोडे, शेणपूर, मलांजन आदी परिसरात तासभर मुसळधार पाऊस पडला, तर अर्धा तास गारांचा वर्षाव झाला. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या उन्हाळी कांदा व गहू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा जमिनीत भिजल्याने त्याची टिकवण क्षमता कमी होणार असून उभा गहू वाऱ्यामुळे आडवा पडल्याने कापणीस अडचणी निर्माण झाल्या आहेत. मजुरांच्या टंचाईमुळे आधीच काढणी संथ गतीने सुरू असताना या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. भाजीपाला पिकांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. काकडी, कारले, दुधळी यांसारख्या वेलवर्गीय पिकांचे मांडव कोसळले असून पपई, टरबूज, खरबूज, टोमॅटो, गिलके तसेच आंबा पिकांचेही नुकसान झाले आहे. पुढील हंगामासाठी लावलेले कांद्याचे बेंडोळेही गारपिटीमुळे नष्ट झाले आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या असून शेतात व रस्त्यांवर पानांचा सडा पडल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी गारांचा साठा झाल्याने जमीन पांढरी दिसत होती. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचला असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी दर्शन राजपूत, पिंपळनेर. सदर मी शेतकरी प्रकाश सोनवणे, मलांजनचा आहे. तर आमच्या शेतामध्ये आज वादळी वाऱ्यासह गार पडली आणि आमचं कमीत कमी आज रोजी 3 लाख रुपये खर्च केलेला होता. 4000 रोप आहे आपल्या शेतामध्ये. तर आपली अपेक्षा आहे की शासनाने काहीतरी मदत करावी आम्हाला या संकटातून वाचण्यासाठी. एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. तरी आमचं 4 एकर क्षेत्र आहे. 4 एकर क्षेत्रामध्ये आपण 4000 रोप लावलेलं आहे. तरी माझा आज रोजी खर्च तर याला अडीच लाखपर्यंत झालेलं आहे. तर पुढं येणार जे उत्पन्न ते नुकसानच आहे माझं पूर्ण. तर मला काय वाटत नाही ती पपई रिपेअर होईल. तरी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे.